पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग अंतर्गत दिवे घाट ते हडपसरचे रोपदरीकरण, मुळा मुठा नदीवरील प्रमुख पुलांचं बांधकाम आणि सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंत सेवा रस्त्याचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी झाला। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती होती। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असताना जोरदार घोषणाबाजी झाली आहे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। त्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं। राष्ट्रीय महामार्गाची संपूर्ण टीम आणि लाईव्हची संपूर्ण टीम नरेमध्ये असते, त्यामुळे गेल्या 8 महिन्यात एकही अपघात झाला नाही। आम्ही आमच्या मतदारसंघातील अपघात शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठीच गडकरी साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो। मी गडकरी साहेबांना विनंती करते, पुण्यातील वाहतूक कोंडी जरी हा तुमचा विषय नसला तरी तुमचे योगदान पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ती दूर करण्यासाठी महत्वाचं असणार आहे। पुण्यात आणि महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढली आहे, हा केंद्र सरकारचा आहे। महाराष्ट्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा। भाजप सत्तेत असतानाच वाचाळवीर कसे महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हटले। घोषणाबाजीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या, आपण पक्षासाठी नाही आलो तर आपण गडकरी साहेबांचे आभार मानायला इथे आलेलो आहोत। त्यांच्याबरोबर बरेच वर्ष संसदेत काम करायची संधी मिळाली। सुसंस्कृत नेता कोण असेल तर माननीय गडकरी साहेब आहेत। त्यांच्याकडे कधीही गेलो तर ते कधी पक्ष बघत नाही, ते काम बघतात। माझ्या मतदारसंघात जी रस्त्याची कामं सुरू आहेत ती चांगल्या दर्जाची होत आहे। गडकरी साहेबांनी माझ्या मतदारसंघासाठी सर्वात महत्वाचं काम केलं आहे। वारेजमध्ये होणारे अपघात कमी झालेले आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।